नमस्कार. तर आज मी तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे अशा एका पर्वतावर, ज्याला एक गुढतेचं वलय आहे, ज्याला हजारो किंवा असं म्हणा की लाखो वर्षापूर्वीचा इतिहास आहे. तो पुराणात आहे, तो इतिहासात आहे. त्याच्याबरोबर अनेक अध्यात्म जोडली गेली आहेत आणि अनेक गूढ कथाही जोडल्या गेल्या. लक्षात आलंच असेल तुम्हाला मी कुठल्या पर्वताबद्दल बोलते ते. हो, सौराष्ट्राच्या हृदयात उभा असलेला गिरनार. या गिरनार पर्वताचा जो जन्म झाला तो 12 ते 20 दशलक्ष वर्षांपूर्वीचा. पृथ्वीच्या आतमध्ये गाभ्यामध्ये ज्या काही प्रचंड उलथापालथी झाल्या त्याच्यामध्ये मूळचा ग्रानाईटचा जो पर्वत आहे त्यातून लाव्हा बाहेर आला. तो पूर्ण सौराष्ट्र ट्रॅकमध्ये पसरला, पूर्ण सौराष्ट्राच्या डेक्कन ट्रॅकमध्ये पसरला आणि तरीसुद्धा हा गिरनारचा पर्वत तिथं अखंड उभा आहे. या उलथापालथीमध्ये असं म्हणतात की पूर्वीच्या काळी तिथं समुद्र होता आणि त्या समुद्राच्या माऱ्यांनी या गिरनारच्या पर्वतावर काही खड्डे पण तयार झाले, जे आजही आपल्याला दिसतात. तर असा हा गिरनार पर्वत पृथ्वीच्या इतिहासाचा सुद्धा एक भाग आहे. या गिरनार पर्वतावर ॲक्च्युली ही शिखरांची रांग आहे आणि तिथं 3 मुख्य शिखरं आहेत. ती पहिले अंबामातेचं शिखर, त्याच्यानंतर गोरक्षनाथांचं शिखर आणि तिसरं दत्तगुरूंच्या पादुका असलेलं शिखर. त्यामुळं हा पर्वत हा जैन धर्मीय आणि हिंदू धर्मियांचं एक महत्त्वाचं तीर्थस्थान आहे. गिरनार पर्वताचा उल्लेख हा अनेक पुराणांमध्ये येतो. स्कंद पुराणामध्ये येतो, महाभारतात त्याचा उल्लेख आहे आणि श्रीकृष्णाशीही याचा खूप मोठा संबंध जोडलेला आहे. असं म्हणतात की यादव कुळाच्या नाशानंतर श्रीकृष्ण इथं यायचे आणि इथं तासनतास ध्यानमग्न राहायचे. असं म्हणतात की अशा तीर्थस्थानी जायचं असेल तर तुम्हाला परमेश्वराचं बोलावणं यावं लागतं आणि तसा योग माझा नुकताच आला. मागच्या 2 वर्षापासून जेव्हा जेव्हा या गुरुशिखरांचे फोटो माझ्या नजरेस यायचे किंवा कोणी गिरनारला जाऊन आलेल्याचं वर्णन सांगायचे, तर प्रत्येक वेळी मला वाटायचं की येस, मला या ठिकाणी जायचंच आहे आणि आपल्याला दत्तगुरूंचं बोलावणं कधी येत आहे त्याची मात्र मी वाट बघत होते. पण म्हणतात ना, वेळ आली की तुम्ही बिलकुल थांबूही शकत नाही. तसं एका मैत्रिणीच्या घरी मी याचा उल्लेख केला काय की मला गिरनारला जायचंय आणि दुसऱ्या दिवशी आमच्या एका मित्राचा मला मेसेज आला काय की काही आपल्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर आम्ही गिरनारची ट्रिप प्लॅन करतोय, तू इंटरेस्टेड असशील तर रेल्वेचं बुकिंग करून टाकूया. मी लगेचच होकार कळवला आणि रेल्वेचं बुकिंग आणि तिथल्या हॉटेलचं बुकिंग हे सगळं करून माझ्या हातामध्ये सगळे बुकिंग झाल्याचा मेसेज पण आला. इतक्या पटापट गोष्टी झाल्यात म्हटल्यावर मी देवाचे खूप आभार मानले की आता मात्र मला एकदम स्ट्रॉंगली बोलावणं आलं होतं आणि त्यासाठी मला स्वतःची खूप मोठी तयारी करायची होती. अशी काय तयारी करायची होती तर गिरनारला चढण्यासाठी 10,000 पायऱ्या आणि तेवढ्याच पायऱ्या उतरताना म्हणजे 20,000 पायऱ्या टोटल चढून आणि उतरून जाण्याचं हे तुमच्या मनाची आणि शरीराची मोठी कसोटी लागते आणि त्यासाठी रोज चालणं किंवा थोडंफार ट्रेकिंग करणं असं काहीतरी तयारी आवश्यक होती. करून करून किती तयारी करणार. मी माझे घराचे 12 मजले चढायचे आणि उतरायचे एवढीच काय ती प्रॅक्टिस करत होते. परंतु 12 मजले म्हणजे 120 पायऱ्या कुठं आणि 10,000 पायऱ्या कुठं. कारण गिरनार प्रवासाचं मी निश्चित केलं होतं खरं, परंतु घरात अगदी क्षुल्लकशा गोष्टीनं मी एका पायरीवरनं घसरले होते आणि बारीकसं कमरेला दुखायला लागलेलं होतं. त्यावेळी मला वाटलं की गिरनारच्या एवढ्या 10,000 पायऱ्या, कधी उंच, कधी बुटक्या, कधी खड्डेवाल्या, अशा त्या पायऱ्यांवर आपण अंधाऱ्या रस्त्यावर चालणार, पाय घसरला तर आपलं काय होईल. आणि अशा अनेक चिंतांमधून जेव्हा आपलं मन बाहेर येतं त्यावेळी ती गोष्ट मात्र मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती की जर का परमेश्वराचं बोलावणं आलं असेल तर नक्की तुम्ही ती तीर्थयात्रा करा. कारण मला असं वाटलं की नाही, जर सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत
तर मला जायचंच आहे. तर अशा या सगळ्यातून शेवटी हा दिवस उजाडला आणि आम्ही गिरनारच्या तलेटीपाशी पोचलो. नशिबानं आमची ट्रेन वेळेवर होती, त्यामुळे आमचा पहिला जो प्लॅन होता की शेवटचा 5 वाजताचा जो शेवटचा रोपवे असतो त्या रोपवेनं अंबा मातेच्या शिखरापर्यंत जायचं, तिथून पुढे चालत गोरक्षनाथांचं शिखर आणि दत्तात्रय पादुकांचं शिखर याचं दर्शन करायचं, कमंडलू तीर्थपाशी प्रसाद घ्यायचा आणि परत येताना मात्र पूर्ण 10,000 पायऱ्या उतरत रात्री साधारण 11-11:30 पर्यंत खाली पोहोचायचं. हा जो प्लॅन होता, हा प्लॅनच आमचा आता अस्तित्वात येऊ शकणार होता. तर अशा सगळ्या अनुकूल घटना पाहता आमच्या गिरनार दर्शनाची, गिरनार पर्वतावर जाण्याची सुरुवात झाली. तर पहिल्यांदा लागतं ते भवरनाथ महादेव मंदिर. गिरनारला चढाई सुरू करण्याच्या आधी सर्व लोक या भवरनाथ महादेव मंदिरामध्ये दर्शनाला जातात. या भवरनाथ महादेव मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते. तिथं एक मृगीकुंड नावाचं छोटंसं तळ आहे. तर ह्याचं नाव मृगीकुंड का पडलं, तर एक छोटी हरणी होती आणि ती त्या तळ्यापाशी पाणी प्यायला यायची. एक दिवस महादेवांनी तिला दर्शन दिलं आणि तिथेच तिला मोक्ष मिळाला, म्हणून या कुंडाचं नाव मृगीकुंड असं पडलं. पण याचं खरं रहस्य हे दुसरंच आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला या भवरनाथ महादेवापाशी एक मोठा उत्सव भरतो. हजारो लाखो लोक या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी येतात आणि त्यावेळी ते सांगतात की इथं एक खूप गूढ घटना घडते. काही साधू या मृगीकुंडामध्ये स्नान करण्यासाठी उतरतात आणि त्यातला एक साधू हा आतमध्येच लुप्त होतो, तो बाहेर येत नाही. काही लोकांच्या मते तो दत्तात्रय महाराज स्वतः असतात किंवा स्वतः महादेव साधूंच्या रूपाने तिथे आलेला असतो. असं हे मृगीकुंडाचं एक गूढ कथा आहे. अशा या भवरनाथ महादेव मंदिरामध्ये आणि या मृगीकुंडाला दर्शन करून आणि नमस्कार करून आम्ही गिरनार पर्वताकडे जायला निघालो. पहिल्यांदा आम्हाला रोपवेचा अनुभव येणार होता. म्हणजे अध्यात्म आणि गूढता यांना आधुनिकतेनं कसं जोडलेलं आहे त्याचाच अनुभव आहे हा रोपवे. या रोपवेबद्दल पण थोडंसं सांगते की उडन खटोला असं या रोपवेला नाव देण्यात आलेलं आहे आणि हा पूर्ण एशियामधला लॉंगेस्ट रोपवे आहे. हा जवळजवळ 2.3 किलोमीटर म्हणजे जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटरच्या मध्ये अशी त्याची लांबी आहे आणि त्याची उंची 1100 मीटर आहे. म्हणजे तो तुम्हाला 1100 मीटरवर घेऊन जातो. म्हणजे पहिल्या ज्या 5,000 पायऱ्या अंबामातेपर्यंत जाण्यासाठी चढाव्या लागतात त्या या रोपवेनं तुम्ही गेल्यानंतर चढाव्या लागत नाहीत आणि तुमचा प्रवास फक्त 8 मिनिटामध्ये पूर्ण होतो. ह्याचं ॲक्च्युअल काम 2017 का 2018 मध्ये सुरू झालं. याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली आहे ती अत्यंत आधुनिक टेक्नॉलॉजी आहे आणि त्याच्यामध्ये कारण की गिरनार पर्वतावर चा जो स्लोप आहे किंवा तिथले बाजूचे जंगल आहे त्याला कुठेही हार्म न करता हा रोपवे तयार करायचा होता आणि त्यामुळं त्यांनी एक स्पेशल विंड स्टॅबिलायझिंग टेक्नॉलॉजी पण ह्याच्यात वापरली आहे. कारण की वरती जाताना तिथं भयानक सुसाट वारा असू शकतो आणि अशा वेळी ते जे गंडोला आहेत, त्या ज्या केबिन्स आहेत त्यांना धक्का पोचू नये म्हणून विंड स्टॅबिलायझिंग टेक्नॉलॉजीचा इथं उपयोग केला आहे. आणि त्यासाठी त्यांनी 9 टॉवर्समध्ये बांधलेले आहेत आणि हे टॉवर्स त्या स्लोपच्या हार्मोनीमध्ये त्यांनी बांधलेले आहेत. त्यामुळे कुठलेही आजूबाजूच्या निसर्गाला नुकसान पोहोचलेलं नाहीये. आणि अशा ह्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या या रोपवेमधल्या केबिनमध्ये बसल्यानंतर आजूबाजूच्या सुंदर दृश्याचा नजारा तुम्हाला बघायला मिळतो. अतिशय सेफली आणि स्मूथली तुम्ही अंबामातेच्या शिखराच्या पायथ्याशी पोहोचता. तर या अंबिका मातेचं शिखर म्हणजे हे 51 शक्तिपीठांपैकी एक असं समजलं जातं. तर ही 51 शक्तिपीठं काय आहे त्याच्या मागची कथा मी थोडक्यात सांगते की जेव्हा
प्रजापती दक्ष यज्ञ केला होता, परंतु त्यामध्ये महादेवांना आमंत्रण नव्हतं. या गोष्टीवर नाराज होऊन पार्वतीनं या यज्ञकुंडामध्ये उडी घेतली आणि त्यामुळे तिला सती पार्वती असं म्हणतात. या गोष्टीचा प्रचंड राग घेऊन महादेव तिथे आले आणि त्यातून ते जलन झालेलं शरीर जे आहे सतीचं ते त्यांनी बाहेर काढलं आणि त्यांनी रागानं तांडव करायला सुरुवात केली. त्यांचा तांडव आणि त्यांचं क्रोध थांबावं म्हणून विष्णूनं सुदर्शन चक्रानं सतीच्या शरीराचे एक तुकडे केले आणि ते पूर्ण ज्या ज्या ठिकाणी तिचे शरीराचे तुकडे पडले त्या प्रत्येक ठिकाणाला शक्तिपीठ असं म्हणतात. तर या शिखरावर सतीच्या हृदयाचा भाग पडला आणि म्हणून हे 51 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं शक्तिपीठ मानलं जातं. अनेक नवविवाहित दाम्पत्य या अंबिका मातेच्या शिखराला दर्शन देण्यासाठी येतात. तर असं ह्या शिखराचं महत्त्व. इथं अंबामातेच्या शिखराचं दर्शन घेऊन आम्ही आता गोरक्षनाथांच्या शिखराकडे जायला निघणार होतो. समोरचा निसर्ग अतिशय सुंदर दिसत होता. गोरक्षनाथांच्या शिखरापर्यंत आम्ही पोहोचलो. हे गिरनारवरील सगळ्यात जास्ती उंचीवरचं असं हे शिखर आहे. म्हणजे जवळजवळ 3600 फूट उंचीवर हे शिखर आहे. आणि इथून दत्तगुरूंचं शिखरही आपल्याला दिसतं, परंतु दत्तगुरूंच्या शिखराची उंची ही गोरक्षनाथांच्या शिखरापेक्षा कमी आहे. तर एखादा व्यक्ती म्हणेल की गोरक्षनाथ हे भक्त होते आणि त्यांनी दत्तगुरूंची भक्ती केली. अशा वेळी परमेश्वराचं शिखर हे जास्ती उंचावर नसून यांचं शिखर त्या जास्ती उंचावर का, याच्या मागं पण एक खूप इंटरेस्टिंग कथा आहे. तर असं सांगितलं जातं की गोरक्षनाथांनी दत्तगुरूंनी त्यांना दर्शन द्यावं यासाठी खूप तपश्चर्या केली आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन दत्त महाराज त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्यावेळी गोरक्षनाथांनी त्यांना विनंती केली की मला तुमच्या चरणांचे, तुमच्या पादुकांचं रोज दर्शन व्हावं अशी इच्छा आहे. त्यावेळी दत्त महाराजांनी सांगितलं की तुझं जे शिखर आहे, ज्या ठिकाणी तू तपश्चर्या करतो आहेस, तिथून माझं शिखर कमी उंचीवर राहील, म्हणजे रोज तुला माझ्या पादुकांचं दर्शन होत राहील. भक्तांच्यासाठी त्यांचा गुरु आणि त्यांचा ईश्वर हा नेहमीच तयार असतो, याचं हे एक उदाहरण आहे. या गोरक्षनाथांच्या शिखराला किंवा त्यांच्या समाधीला दर्शन घेतल्यानंतर इथं अतिशय गूढ आणि अतिशय शांततेचा आपल्याला अनुभव येतो. इथं थोडंसं विश्रांती घेऊन आणि तिथल्या त्या शक्तीचा अनुभव घेऊन आम्ही आता दत्त महाराजांच्या पादुकांच्या शिखराकडे जायला निघणार होतो. हा प्रवास थोडासा चॅलेंजिंग होता, कारण की इथून हे शिखर पूर्ण जवळजवळ 1000 ते 1500 पायऱ्या उतराव्या लागतात आणि मग एक खिंडीसारखा टर्न येतो. तिथून जवळजवळ 1000 पायऱ्या पुन्हा वरती चढाव्या लागतात आणि तेव्हा आपण दत्त महाराजांच्या पादुकांपर्यंत पोचतो. या शेवटच्या ज्या 1000 पायऱ्या आहेत या जास्ती उंच आहेत आणि त्यामुळे तो चढताना थोडासा दम लागणे किंवा थोडासा त्रास होण्याची शक्यता असते. एवढ्या उंचीवर असल्यामुळं ऑक्सिजनचा थोडासा प्रमाण कमी झाल्यामुळे श्वासाचाही त्रास होऊ शकतो. अशी भरपूर माहिती वाचलेली आणि ऐकलेली होती, परंतु माझा अनुभव विचारता आजूबाजूचा नयनरम्य निसर्ग आणि तिथे असलेली ती गूढता यांनी मनाला एवढी भुरळ घातलेली की ऑक्सिजन वगैरे काहीही डोक्यात आलं नाही. नॉर्मल श्वासोश्वास सुरू होता आणि गुरु शिखराकडे जाण्याची ओढ लागलेली होती.